मॅरेज इज ऑल गुड, पण ही एक गोष्ट आम्ही जाम मिस करतो. तर पेरेंट्सना असं मनवून लेट नाईट बाहेर निघायचं आणि असं लॉंग ड्राईव्हला जायचं आणि मग लेट नाईट स्नॅक्स वगैरे. किती बरं वाटायचं. मम्मी पप्पांना सांगायचं की चाललो मी जरा बाहेर काहीतरी आणि लगेच गर्लफ्रेंडला जाऊन भेटायचं. मला मनवावं लागायचं भरपूर. मला पण मी डायरेक्ट थोडी सांगायचं, म्हणजे तेच की घरी मनवायचं, बाहेर यायचं, असं मस्त कुठेतरी जाऊन खायचं. वाव, काय अमेझिंग फिलिंग आहे. पण एक आता फक्त चेंज झालंय की हे सगळं खाल्ल्यानंतर मी तुला घरी सोडायला जायचो, आता मला ते नाही करायला भेटत आहे. मग चांगली गोष्ट आहे ना, आता मी तुझ्या सोबतच घरी येते. चांगली गोष्ट आहे ना यश. अरे हो, मी माझं मी काय बोललो का चांगलं नाही? मग कम्प्लीट कर ना sentence. समझ रहे हो आप? की किती बरं होतं तेव्हा की घरी सोडायला जायचो. ते किती नाही किती ऐक नाही, किती वेगळं होतं तेव्हा की तुला घरी सोडायला जायचो, मग नंतर स्वतःच्या घरी जायचो, मग तुझी आठवण येत राहायची. आता तुला घेऊनच घरी चाललोय, मग तुझी आठवणच येत नाहीये कारण तू माझ्या सोबतच आहे 24 तास. गाईज, लग्नाआधी जर तुम्ही डेट करता आहात तर प्लीज हे मोमेंट जगून घ्या. हा, खूप मजा येते. नंतर मजा येणार आहे. नंतर तुम्हाला हे मिस रोज शिवानी तू मुद्दाम करते. नंतर मला घरी जायचं. नाही मला घरी जायचंय, माझ्या घरी सोडा. नाही